नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 मध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जे काही समूह सहाय्यक आहेत तर त्यांचं आज कृषी विज्ञान केंद्र लातूर या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे. तर आजचा जो काही आत्ता हे प्रॅक्टिकल जे काही झालेलं आहे तर ते बियाणे उगवण क्षमता तपासणीचं प्रॅक्टिकल झालेलं आहे आणि या ठिकाणी शिंदे साहेबांनी आणि बेदरे साहेबांनी लॅबमध्ये कशा पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीनं टेस्टिंग जे आहे ते होते त्याच्यासाठी काय काय वापरलं जातं आणि शेतकरी बांधवांना त्यांच्याकडे जे काही उपलब्ध निविष्ट आहेत तर त्याचा वापर करून कशा पद्धतीनं जे आहे ते आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करू शकतो तर त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिक दिलेलं आहे. तर आमचे सगळे समूह सहाय्यक यांची ही टीम आहे. तर ह्याच्यामध्ये ह्यातले जे काही तांत्रिक बाबी ज्या आहेत तर त्या काय काय या ठिकाणी ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या समूह सहाय्यकांना समजलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही होणाऱ्या अजाणतेपणानं जी काही होणाऱ्या चुका आहेत तर त्या होऊ नयेत त्या अनुषंगानं आमचे समूह सहाय्यक या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत तर त्या संदर्भात आपण चर्चा करू. तर काय सांगाल तुम्ही आपल्याला जे काही आत्ता साहेबांनी जे काही प्रशिक्षण दिलं तर ह्याच्यामधले काय महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्हाला काय वाटले आणि आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं त्यांच्या होणाऱ्या चुका ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी ओव्हरकम करू शकतो? पहिले विषय काय आहे की बाबा जनरेशन पेपर आहे हा जो की सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे की बाबा याच्यामध्ये नॉर्मल आणि नॉर्मल सीड्स ॲक्युरेट ओळखले जाऊ शकतात किंवा याच्यापासून आपल्याला किती पर्सेंटेज मध्ये आणि ते तंतोतंत दिसणार आहे आणि अॅक्युरन्सी जास्त येणार आहे. पण ते आपण गोनपाटाच्या सहाय्याने जरी केलं तर त्याच्यामध्ये तेवढी अॅक्युरन्सी येणार नाही. परंतु त्यामध्ये जर सरांना विचारलं असतं सरांनी म्हटले की पहिला स्वच्छ धुवा, बरोबर पाण्यामध्ये धुवा किंवा मिठाच्या पाण्यामध्ये धुवून द्या जेणेकरून याच्यामध्ये बुरशी किंवा जर इन्सेक्ट काही म्हणजे पॅथोजन जर काही असलं काही त्याच्यामुळे जर जे बुरशीचं प्रमाण स्वच्छ पाण्यामुळे धुवून जाईल, धुतलं पाहिजे. जास्तीत जास्त विहिरीचं पाणी वापरलं पाहिजे. बोरच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे तुम्ही विहिरीचं पाणी वापरू शकता. त्यामुळे सरांनी डिटेल्स मी सांगितलेलं आहे. आता इथं बघा ना तुम्ही जर हे जर बघितलं तर हे पूर्ण नॉर्मल सीड आहे, व्यवस्थित उगवून आलेलं आहे. पूर्ण हे डेड सीड आहे. हे असं हे पूर्ण बुरशीनं जे सडलेलं आहे तर हे आपण घ्यायचं नाहीये. अशा प्रकारे सरांनी आम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण डेट सीड आहे. ओके ॲबनॉर्मल. आपण सीड जर्मिनेशन टेस्ट करताना बियाणे कसे घ्यावे याबद्दल बघूया. कारण बियाणे घेताना आपण कधी कधी सिलेक्टिव्ह बियाणे घेतो पण सिलेक्टिव्ह न घेता डायरेक्ट मुठीमध्ये येतील असे 100 बियाणे मोजून घेऊन आपण ते ठेवून करावे सीड जर्मिनेशन. म्हणजे समजा जर तुम्ही असं बियाणं घेतलं हातात आणि फुटलेले काही टर्फल निघालेले आहेत किंवा काही डागीले आहेत पावसात भिजलेले ते जर आपण बाजूला काढले तर ते मुळात आता आपल्याला ते डोळ्याला दिसतंय आहे का नाही आणि ते जर आपण ह्याच्यात ठेवलं तर ते उगवणार नाही ना. तर मग हे नाही पण आपल्याला योग्य रीतीने आपली जी जर्मिनेशन टेस्ट आहे ती करण्यासाठी ते बियाणे घ्यायलाच लागतील. कारण जर आपण पूर्ण चांगले बियाणे घेऊ तर आपली जर्मिनेशन टेस्ट 100% येईल. बरोबर. ओके. आता हे बियाण्याचं आपण आता हे अशा पद्धतीनं हे केलेलं आहे तर हे केल्याच्या नंतर हे किती दिवसांनी जे आहे ते आपण त्याच्यातलं उगवण क्षमता तपासली म्हणजे हे करायचं. आणि दुसरा विषय हे ठेवताना काय काळजी घ्यावी ह्याच्याबद्दल काय सांगाल? आपण हे गोनपाटामध्ये अशा पद्धतीने बियाणे ठेवल्यानंतर 6 दिवस हे माठाच्या किंवा रांजण असेल रांजणाच्या ठिकाणी बाजूला ठेवायचे की जेणेकरून त्याला जास्त पाणी पण नाही लागलं पाहिजे, बियाणं सडणार नाही असं. ओके. आणि 6व्या दिवशी आपण त्याची ही बघू शकतो रिझल्ट. ओके. किती % उगवलेत आणि काय. हां. तर आता बियाणं उगवण क्षमता जी काही आपण समजा उगवून आलं बियाणं तर ते कशा पद्धतीनं तुम्ही तपासणी करणार किंवा तिथं काय चुका होऊ शकतात त्या ज्या आपण केल्या नाही पाहिजे? ज्यावेळेस आपण 100 बियाणे घेतले त्यावेळेस 100 बियाण्यापैकी कमीत कमी 70% जर बियाणे उगवले तर ते बियाणे पेरणी योग्य आहे असे समजावे. आणि हे जे बियाणं आहे पूर्ण नॉर्मल आहे. ओके. म्हणजे नॉर्मल बियाणं जे आहे ते वेगळं केलं पाहिजे आणि अबनॉर्मल जे आहे ते वेगळं करायचं. आणि नॉर्मल आहे होय. आणि अबनॉर्मल बियाणे आहे. ओके. तर ज्यावेळेस 70% होईल नॉर्मल बी 70% होतील तर ते 100% पेरण्यासाठी योग्य आहे असे समजावे बियाणे. ओके. म्हणजे 100 मधल्या बिया ज्या समजा 70% जास्त किंवा 70 बिया चांगल्या व्यवस्थित उगवून आल्या तर त्या पेरणी योग्य आहे असं समजावे. ओके. आणि 60 ते 70% जर बिया 60% कमी असेल तर काय करायला पाहिजे बियाण्याची उगवण क्षमता? 60% जर असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे पेरणी करताना थोडे जास्त बी पेरावे. आणि 60% जर कमी आली तर ती उगवण क्षमता तर ती पेरणीसाठी वापरण्यात यावी. ओके.